आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत कृष्णप्रकाश सर आहेत. मी सरांबद्दल आधीच सांगितलं, ते राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत. पण त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये सातत्यानं दोन गोष्टी केल्या. एकतर पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी सातत्यानं अशा प्रकारच्या गोष्टींवरती, म्हणजे आता मी म्हणालो की व्यवस्थेतल्या काही गोष्टींच्याबद्दल आपण बोलतो, पण त्या चांगलं करणाऱ्या माणसांबद्दल पण आपण बोललं पाहिजे. त्यावर प्रहार करण्याचं काम तर त्यांनी केलं, पण एक स्वतः व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या कृतीतून सुद्धा एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कृष्णप्रकाश सर, जी. आजच्या या पिढीच्या समोरचे आदर्श बदललेत का? प्रश्न क्रमांक 1. दुसरं, चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण समाजात अधिक व्हायला लागलं, त्याच्यामुळे आजची तरुण पिढी ज्या दिशेला जायची त्याच्यापेक्षा वेगळ्या दिशेने जाते का? आजच्या तरुण पिढीला ह्या विळख्यामध्ये अडकण्याची कारण तुम्हाला काय वाटतात? अ, सर्वात प्रथम जे तुमचा प्रश्न आहे, की आजचे युवतींचा आदर्श बदललेले आहे काय? तर खरोखर हे बदललेले आहे. हे समूह संचार माध्यम असू द्या, हे डिजिटल प्लॅटफॉर्म असू द्या, तिकडे जे उदात्तीकरण होतो आहे, हं, त्याच्यामुळे आणि जे समाजाचा त्याचं जे वळण आहे, पर्टिक्युलरली स्टुडंट्स जे बाहेर येतात शिकण्यासाठी आणि ते जे पार्टीज कल्चर जे निर्माण झालेले आहे, आम्ही नेहमी या गोष्टीवर भर देतो, हं. की सॅटर्डे किंवा फ्रायडे नाईट पार्टीच्या ऐवजी सॅटर्डे आणि संडे मॉर्निंगच्या पार्टी करा. रनिंगच्या, सायकलिंगच्या, स्विमिंगच्या, एक्सरसाइजच्या. तर व्यायामाचा पार्टी करा आणि त्यामुळे जे तुम्हाला काही अपेक्षित आहे, मतलब त्यांना जे हॅपी हार्मोन्स अपेक्षित आहे, हं. ते या ड्रग घेऊन जे किंवा दारू घेऊन, दारूचं सेवन करून, मद्याचं सेवन करून जे त्यांना मिळतो आहे, त्याच्यापेक्षा कितीपट जास्त ते डोपामाइन, बीटा एंडोर्फिन्स, हॅपी हार्मोन्स जेवढे आहे, सेरोटोनिन, ऑक्सिटॉक्सिन जे काही त्यांना अपेक्षित आहे इकडे, हं, हं. त्याच्यापेक्षा जास्त आणि इकडे डिपेंडन्सी नाही आहे. याचा रिझल्ट काय आहे? आता दुसरी गोष्टी जी आहे, की कसा काय यांना मिळतो आहे. हां. पोलीस यासाठी खूप सज्ज आहे आणि हं. खूप कारवाई करतो आहे पोलीस. आता तर केंद्रीय गृहमंत्री महोदयने एक संपूर्ण राष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक नवीन अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स निर्माण केलेले आहे आणि या वर्षापासून ते खूप सक्रिय झालेले आहे. पण प्लांट बेस्ड हं, हं. जे हे असतात त्यांचे सोर्स तुम्हाला माहीत असतात. हं. तुम्ही त्यांना शोधू शकतात. तुम्हाला लोक इन्फॉर्मेशन देऊ शकतात. हां. पण जे सिंथेटिक ड्रग आहे, जे इव्हन मोर हार्मफुल आहे आणि जे तुमच्या म्हणजे प्राण घेऊ शकतो, ते काय आहे कुठेही कितीही मात्रामध्ये तयार केला जाऊ शकतो. कारण ते सिंथेटिक जे आहे कुठेही उपलब्ध होऊ शकतात केमिकल फॅक्टरीमध्ये. हं, हं. त्यामुळे बंद पडलेले केमिकल फॅक्टरीचे उपयोग असा निर्माण करणारे लोक करतात किंवा ज्यांची केमिकल फॅक्टरी आहे तेच लोक यामध्ये हां, हां. हे कार्य करतात. हं. त्यामुळे हे कन्फर्म करणे की कुठे तयार होतो आहे, हे अत्यंत मुश्किल काम आहे पोलिसांसाठी. पण जोपर्यंत परफेक्ट इन्फॉर्मेशन मिळत नाही, तुम्ही कोणत्याही केमिकल फॅक्टरीमध्ये जाऊन किंवा बंद पडलेल्या केमिकल फॅक्टरीमध्ये जाऊन रेड करू शकत नाही. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही, सूचना नाही. हो. शेत आहे, मान लीजिए गांजाचे शेत आहे. मग ते ओपियमच्या शेत आहे, हो. ज्याचे से हेरोईन आणि ब्राउन शुगर बनतो. तेव्हा तुम्ही जाऊ शकता. तर एमडीएमए काय आहे? एमडीएमए आहे मिथाइलाइन डायऑक्सी मिथाइल एम्फेटामाइन. एलएसडी काय आहे? एलएसडी आहे लायसर्जिक ऍसिड डायथिलामाइड. आता ते अशा प्रकारचे केटामाइन काय आहे? हे केमिकल आहे. अगेन पिंक कोकीन काय आहे? हे एमडीएमए, केटामाइन आणि कॅफीन असा मिळवून तयार केला जातो. आणि कशासाठी तयार केला जातो हे? ते मी सुरुवातीलाच सांगितलं, की कशासाठी तयार केला जातो. हं. याच्या सुरुवात यासाठी केला जातो, हे कशासाठी मुले घेतात, की इन्क्रीज्ड एनर्जी, इमोशनल बॉन्डिंग, युफोरिया, हायटेंड
सेन्सरी परसेप्शन हे निर्माण होतो, किंवा LSD मधून जे होतो हॅल्युसिनेशन, व्हिज्युअल अँड सेन्सरी डिस्टॉर्शन, आणि त्यांना असं वाटतो की अलर्टेड सेन्स ऑफ टाइम अँड रियालिटी. तर हो. त्यामुळे ते व्हिज्युअल वर्ल्ड मध्ये आता तसं त्या विळखामध्ये ते पडलेले आहे आजचे युवा, आणि जे एन्जॉय करण्यासाठी ओव्हरनाईट पार्टीज करण्याचे जे चाललेले आहे, त्यामध्ये आणखीन काय आणि जे पियर प्रेशर असतो, पियर प्रेशर म्हणजे फ्रेंड्स. त्यांच्या मित्रांचे प्रेशर्स, त्यांच्या ग्रुपच्या प्रेशर, की फोमो जे असतो, की फिअर ऑफ मिसिंग आउट, त्यामुळे प्रेशर मध्ये लोक एकमेकांना देतात, एकमेकांकडून घेतात आणि सुरू करतात, आणि हा विळख्यामध्ये ते पडतात, एक दुष्चक्रमध्ये ते पडतात. ते आदर्श जे आहे, जे तुम्ही आत्ताच सांगितले, की आमचे जे महान आदर्श आहे या राष्ट्राचे, ते त्यांना विसरलेले आहे. आता त्यांना आदर्श ते जे सोशल मीडिया किंवा ह्यामध्ये जे बघतात, ते हो. समूह संचार माध्यम किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये, ते त्यांना आदर्श वाटतो, कारण की तिकडे ते दाखवले जातात की किती मोठे आहे, किती सक्सेसफुल आहे, किती त्यांच्या लाईफमध्ये एन्जॉयमेंट आहे, भरपूर एन्जॉयमेंट आहे, हे दाखवले जातात. आणि त्यामुळे त्यांना तेच हवासा वाटतो, आणि जे त्यांना व्हायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये मेहनत आहे, हो. कष्ट आहे. जर आपल्याला फिजिकल फिटनेस बनवायची आहे, किंवा जर तुम्हाला काही मोठ्या पदावर जायचं आहे किंवा मोठी उपलब्धी प्राप्त करायची आहे, तर देर इज नो शॉर्टकट. इकडे शॉर्टकट आहे ना, इझिली तुम्ही एकदा ड्रग घेतला की तुम्ही तुमच्या एन्जॉयमेंट मध्ये मस्त आहे, पण ते एन्जॉयमेंट नाही आहे, ते डिपेंडन्सी आहे, ते डिप्रेशन आहे, ते तुम्हाला तुमचं हळूहळू तुमचं प्राण घेतो आहे, आणि ते तुमचं स्वतः स्वास्थ्य पोखरतंय बर्बाद ते. करतोय, आतमध्ये पोखरतो आहे. पोखरतंय. आणि येस, येस. म्हणजे आजचं जग आभासी जग आहे, आणि आभासी सक्सेस आहे ते, म्हणजे एक प्रकारचं आभासी येस, आनंद येस. आहे. आणि क्षणिक आहे ते, फार क्षणिक आहे. क्षणिक आहे, क्षणिक फार आहे. क्षणिक आहे, फार फार क्षणिक क्षणिक आहे. आहे. पण हा, प्रतिभाताई, आणि प्रश्न हा आहे मग, की मला हॅपीनेस हवा आहे, तर हॅपीनेसचे हार्मोन्स घेण्याची वेळ या समाजामधल्या मुलांना हवी. मला यश हवं आहे, तर त्याचं फिलिंग येण्यासाठी मला पुन्हा तशा प्रकारचं हे घेण्याची वेळ यावी. हे कुठली मानसिकता आहे? समाज, आजची तरुण पिढी कुठल्या मानसिकतेत आहे? आणि तुम्ही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा बघता, हे तिथपर्यंत का पोहोचलं असं तुम्हाला वाटतं? बघा, मी जेव्हा चळवळीत काम करायला लागले, आणि विशेषतः आदिवासी चळवळीमध्ये, तेव्हा ढोलाच्या तालावरती 50-50 हजार लोक, त्याच्यामध्ये निम्म्या महिला निम्मा पुरुष नाचायचे. संगीताच्या तालावरती नाचणं, हळूहळू ते सगळं बदलत जात आता डीजे, आणि मग त्या डीजेच्या एवढ्या मोठ्या डेसिबलवरती नाचण्याची नशा. याच्यामध्ये आश्चर्य असं आहे की हे बदलत गेलं सगळं चित्र. त्याच्यामध्ये मग तो ताल पकडण्याची जी काही स्पर्धा मुलांमध्ये असते, त्याच्यामध्ये सुद्धा ड्रग्ज घेताना अनेक मुलांना आम्ही बघितलं. आता हमीदबाईंनी ज्यांचं नाव सांगितलं, ज्या हिरो हिरोईन्स आहेत, प्रतिकात्मक म्हणून अजय देवगण असतील आणि अक्षय कुमार असतील, यांना आम्ही ड्रग्ज पाठवले होते की तुम्ही तुमच्या घरी या ड्रग्जची जरा सेवन करा आणि त्याची पार्टी करा मुलांच्या मध्ये. हे सगळं असा एक प्रयत्न आम्ही या भागामध्ये करत असतो. तरी सुद्धा मला अत्यंत खेदाने सांगावंसं वाटतंय की आमच्याकडचे तर आदिवासी मुलं हॉस्टेलमध्ये राहतात, आश्रमशाळांमध्ये राहतात. इथे सुद्धा हे लोन दुर्दैवानं पोचलेलं आहे. याच्यामध्ये असलेली तस्करी, जी कुरिअरच्या माध्यमातून येते, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचार होतो, आणि वेगवेगळ्या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या टपऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून येत आहे. याचं प्रमुख कारण जे दिसतंय ती म्हणजे मोठी स्पर्धा, जी आपण सगळेच बघतो आहोत. खेड्यातल्या मुलांना शहरातल्या मुलांच्या बरोबर त्यांचं जगणं जे आहे, म्हणजे आता इंग्रजी बोलण्याचं आणि ते सगळं ज्या पद्धतीने येत आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण भागातला मुलगा जेव्हा शहरामध्ये येतो, तेव्हा त्याचं असलेलं फ्रस्ट्रेशन, त्याला वाटतं की माझी भाषा ही प्रमाण भाषेशी मी स्पर्धा करू शकत नाही, इंग्रजी तर अजून दूर आहे, त्याच्यामध्ये आलेलं फ्रस्ट्रेशन. आता दारूच्या संदर्भामध्ये आपण उभी दारू की आडवी दारू असं घेऊन ते दुकानं बंद करण्याचं कुठे आंदोलन आम्ही यशस्वी केलं, त्याचे कायदे केले. आता पुढच्या याच्यामध्ये हे ड्रग्सचं भलं मोठं संकट, जे इतकं अकराळ विक्राळ आहे आणि ते समोर दिसत नाही त्या याच्यामध्ये, आणि त्याला दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये, आता मी बघत होती, NCRBचा रिपोर्ट आहे की महाराष्ट्रामध्ये
आत्ता कृष्णप्रकाश सरांनी जे सांगितलं त्याच्या प्रमाणे की मृत्यूचा महाराष्ट्रामध्ये या ड्रग्समुळे मृत्यू होण्याचं जो प्रमाण आहे ते भारतात सगळ्यात जास्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे. हे पण अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे आपण एकेकाळी उडता पंजाब म्हणायचो, तर आता हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खरं म्हणजे या संदर्भामधले शाळा कॉलेजेसमध्ये एका वेगळ्या प्रकारचा म्हणजे आपण बघतो शहरांमध्ये मोठ्या स्कूलमध्ये मानसिक हे आरोग्य समजून घेण्यासाठीचे शिक्षक असतात, पण अशा काही ग्रामीण भागामध्ये इथे तर रेग्युलर शिक्षकच नाहीयेत, तर अजून या पुढची गोष्ट आहे. पण त्या संदर्भामध्ये शाळांमध्ये आपण काही सुरू करू शकतो का? पालकांच्या मध्ये गावागावांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या संदर्भामधलं मोठं सरकारने आव्हान उचलावं आणि त्या संदर्भामध्ये एक मोठ्या प्रकारचा प्रचार प्रसाराचा सुद्धा एक प्रकारची लोक चळवळ व्हायला हवी, जागृतीची अशा प्रकारची भावना तुम्ही व्यक्त करताय. आपण काय प्रेक्षकांची मतं सुद्धा याच्याबद्दलची घेतलेली होती फेसबुक यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यांना आपण आवाहन केलं होतं की तुम्ही त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करा. त्यांनी काय मत व्यक्त केले एक जाणून घेऊया, त्याच्यावरती पुन्हा विचारूया. विशाल कदम हिंगोलीहून म्हणतात की कठोर कारवाई केली नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ही परिस्थिती आपल्याला बदलण्यासाठी कारवाई गरजेची असं त्यांचं म्हणणं आहे.